देतोस का त्यांना 150 रुपये? पण खाल्ले म्हणायचं रे. दशमी संघ पिझ्झाला लावायला काय बोलतं खाली दशमी ठेवली नव्हतं. ते पिझ्झावर टॉपिंग ऍड केलं बनव दही लावून दशमी संघ खाल्ले दशमीवर ते आपलं चीज ते बुडवून खाल्ले म्हणायचं. आता आपण जस्ट लिंगराज मंदिरला पोचलेलो आहे. एवढी गर्दी आहे. तिथं तिकीट काढायला लागते वाटतं. हे पर्सनल फक्त आयटमसाठी ब्लॉगिंग असते, बाकी काही ब्लॉग चालू आहे. जर बिसलं भाले बिसलं ऊन लई आहे. ऊन शेवट आहे. तिथे येणार असला तर उन्हाळ्यात अजिबात येऊ नका. पावसात पण येऊ नका. मी पावसात येऊन पण आमचं नशीब बाद झाले. यायचं असेल तर प्रॉपर टायमिंग होतं. नाही सीझनमध्ये आला तर गर्दी भेटणार. उन्हाळ्यात आला तर एवढे शेवट उकडणार गरम होणार. सनस्क्रीन लावला तर काय उपयोग होत नाही. सगळं घामानं वॉशआउट होऊन जाते इथे. काय पण दिसते लावड्या. तुझं जरा एक्सपिरियन्स इथपर्यंतचा आजचा ह्या उन्हाचा लिंगराज टेम्पलचा. येणार असला तर लवकर सकाळी जायचं लिंगराज टेम्पलला. गर्दी देणं काय नसतंय. ह्या सीझनला यायचं काय म्हणणार? उन्हाळ्याच्या सीझनमध्ये यायचं काय? आता तरी जूनमध्ये चालतेच की. जून जुलै जुलैमध्ये चालतंय. जरा पावसाळा चालू झाला. परत तिथं पुजारी सगळी असं काय म्हणतात ते लुटायला बसल्यात तिथं. असं ढकलाढकली करतात. तरी आपण कोल्हापूरकर आहे. गाडं घुसायचं त्यांनाच बाजूला काढून घुसून पाय नाही 1 किलोमीटर हा ओके आहे. मी प्रायव्हेट आहे तू तिला बुक आहे. ते काय म्हणाल तर माहिती आहे काय? तिथं बसायला जागा आहे. तिथं बसायचं म्हणा. स्टोरेज घ्यायला पाहिजे. किती घेतलाय? 128 काय ते अँड्रॉइड तू काय व्हिडिओ ते शूट ते काय करत नाही? शूट करत नाही. तरी रे काय तर स्टोरेज भरत असते सर. काय होत नाही एवढं. फोटो रे बाहेर गेल्यावर कोणाबरोबर फोटो? घरातल्या यांच्याबरोबर आहे. प्रणव तुझं काय मत आहे यावर? तुझं काय मत आहे? घरातल्यांच्या बरोबर, जवळच्या घरातल्यांच्या बरोबर. बोल काय झाली? आता विषय असा आहे की आत आपल्याला आता प्लास्टिकची बॉटल चालू नाही. आणि आता आपली गाणमस्ती अशी झाली की प्रत्येकाने एक बॉटल घेतलं. एवढा पैसा झाला की एवढा पैसा झाला प्रत्येकाकडे आता बॉटल यांची की अलाउड नाही आहे. गपात 1 लिटर प्या होता आज इथं काहीतरी घालून पिवत. हे विचारायला चालते का? येस ब्लॉग्स. येस ब्लॉग्स. नाही मेड बोलायला. आपल्याला जंगल सफारीला चाललोय. काय? नंदकंदन झू फिरायला आलोय. जंगल सफारी झू आता सगळं फिरणार. आता ही बग्गी आहे आपल्याकडं. बग्गी इलेक्ट्रिक बग्गी आहे. उतरो लगेच उतरायला बंदर. बॉन्दर. अभी बॉन्दर एक हमारा बॉन्दर. अरे वो ओल्ड मार रहा बहन को लो. अभी हम देखेंगे बंदर. दीपक बंदर. प्रवीण लोणचं बंदर. हे बंदर काय बघणार आहे? कधी बघितलं नाही. दीपक बंदर देखेंगे. क्या? दीपक बंदर. खाना का सामान हो ले जाएंगे. हरियाणा में हरिण में है. हरिण को नहीं कंगोर है क्या? गोंदर है गोंदर. जियोरफी मार्मोसेट बंदर. बंदर ही है. 380 ग्राम गोटे देखो भैया गाइड किधर है? गाइड में अरे कोण आहे? तुम्हाला गाइड दिसना काय? गाईड दिसू ना. जियोरफी मार्मोसेट. तू तो मार बाबा संग जाबो. हे रुमाल दे की जरा. हे रुमाल दे. मुख में लेके हाथ में मेहंदी. हात दाखव बा. राजू इकडे ते पोदरीचं कसं पडलंय बघ. त्याला टेन्शन आले. डिस्प्रेशन. वायडी पडणार आहे वाटतं. मी पण आहे म्हणून. इकडे इकडे सोयावर जा. हाथ में मेहंदी
मुंह में लिपस्टिक, हाथ में मेहंदी, मुंह में लिपस्टिक. अरे इकडे बघ म्हण की त्याला. चलो चला. तू आता काय बघायला चालले पण काय काय दिप्पो बोट करून दिप्पो 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 दिख गया दिप्पो 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 राजो. दिप्पो हो दिप्पो का पानी कितना है त्यांच्या अंगावर कसं आहे? आता पाण्यात दिप्पो और उसका पिल्लू दिप्पो और सुजल वो खाना खाएगा, वेज खाना खाएगा, घास चोकड़ पत्रा गोभी तरबूज ये सब खाना खाएगा, ज्वाला भीतर रहेंगे. गाईड कशाला घेतले? तिकडे काय नाही म्हणाला. कशाचं दिप्पोचं दिप हे व्हिडिओ को नको, स्टोरेज भरेल तुझं. दिप सौंप सौंप देखेंगे अभी सौंप आता आहे इथे इथपर्यंत. कुठं आहे सौंप होई की रे अजून पहिला तेवढा अपग्रेड झाला नाही काय ते गोंडावून हे कोणच आहे म्हणा झोपलंय रसल वायपर म्हणजे काय बोनस वायपर म्हणजे मराठीत काय ते हे ते शेपूट बी हे आवाज करते मी नाही ते त्याला ते म्हणतात मग कुठला आहे अरे त्याला हे म्हणतात काय म्हणतात माहिती तुला तेच आहे ते नाही पंप बसवले जात तेवढे. खोटा आहे हात पंप बसवलं. खोटा आहे खोटा आहे खरा डोळा बोलायला आवडत हे खोटा आहे खरा बघायला नाही आपल्याकडे. झू पण आलाच अरे मेल नसतं महिना नाही. ये प्रजनन का समय है इस नर को एक मादा की तलाश है कोणाचं कोणतं टोपण टाकली बघ डुमडुम. अरे काय पैसे टाकले त्याच्यात खोय म्हणूनच ते बॉटल आणून देत नाही. तुम्ही बॉटल मारणार त्याला आता उठा जरा अरे ते बघाले बाद लाईफ आहे काय रे मेल्या दिसले हाडू बिल बघ मट्ट्यात खरोखर आहे ना जातो बघ 3 दिवस खेळ जू नावाला काढलं काय असं वाटतं तुला पडलं तर पाठीवर घेऊन येणार मिळून मिसळून हा मिसळून घ्या इथं काट टाकले हे समोर झाली ती किती और कसले बघते ते क्लाइंब करून बाहेर येऊ शकतात की नाही 2-3 आणि उघडलं बघ हे डोळे हलवले बघ हलवू दे मोबाईल मध्ये बघ ओके आहे काय धैर्य की बेन का शॉट टायगर इकडे इकडे म्हणजे पाठीवर पक्षी बसले त्या साईड आई खाली फोटो काढ मला सेट कर काय दिसत नाही व्हिडिओ दुखाना गोटी बघ तिची अरे गोटी अरे काय दिसत ना पण तुम्हाला काय दिसत अरे लाईन आहे ना अरे कॅमेरा
कसलं भारी अरे तसं काय हे करावं हे पण नाही तुझं काच पुस की रे कसं पुसू आता ना फोनचं आतनं तर पुसला अरे काय करायला चराले वास लागले त्याला मोगली ते मोगलीच्या बदले बिअरचं नाव काय असते ते मोगलू मामा भालू मामा म्हण अरे वाईट काय कराय काय एंट्री मारली रे सम्राट सुबासू कबूतर ने येऊन औरा मायनस केलंय वो टाइगर नाम है राजेश, अच्छा वाला टाइगर है। राजेश आमचा राजेश चांगला नाही सोडा राजेश राजेश पलट बसली उकीवर अरे ही माझी आहे शेपूट मोडले ते अरे मग साधं माणसालाच वाटाले कान बघ कितीच वेगळा आहे जेव्हा वाघांना बघितलं गोठ्याच दाखवून बसलं ब्लॉग बंद झालं ऐकी सुजल यांचं गच्च नियोजन झाल्याबद्दल सगळेजण टाळा आरती देऊया तुला पंची देवा आरती द्यायचं रे त्याला आरती द्यायचं लिव्हिंग दी रूम आता जस्टच आपण भुवनेश्वर मधनं फिरून रूम सोडून परत चाललेलो आहे आता आपण पुरीला आता इथनं बस पकडायचं बस पकडून पुरीमध्ये रात्री किती वाजता तर रात्री दर्शन करणार आहोत नाही ते आधीच सांगायचं नसते बघूया आता काय होईल ते होईल आधी बस पकडूया असं काय बोलवलं मी खरं तर झालं येऊन तास याला अजून घर सापडना दो भाई दोनों तबाही तीसरे पे घर पे चौथे पे मोदी के घर पे पॉय ऑय ब्लॉग मध्ये ऍड होणार आहे हा ते कुठे चालले आपण आता आपण जगन्नाथपुरीला आलोय आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आपण मंदिरात चाललोय कारण उद्या परवा गर्दी असणार आहे तर आता फ्रेश होऊन आपण पहिला दर्शन घ्यायचं आहे त्याला दर्शन घेतलं की आपलं मेजर काम आहे ते संपते तू फ्रेश दिसालायस 100% तू रे बस हॉटेल आहे का कायम चालतंय जाऊया एक 5 मिनिटात जाऊया आपण आता जगन्नाथ मंदिरला 2 किलोमीटर आहे दर्शन घेऊया मोबाईल काय आता अलाउड नाही आहे तिथनं आपण आता तुम्हाला दर्शन नंतर आणि भेटूया डायरेक्ट महाप्रसादला जय जगन्नाथ जय जगन्नाथ एवढं पण जैन जगन्नाथ मंदिरला जस्ट आपण पोहोचलेलो आहोत राधाकृष्ण हे पण मारवाडी त्यांचं असं म्हणणं आहे की आपण पहिला जीवयात मग देवाला दर्शन घ्यायला जाऊयात चांगलं हॉटेल तर काही दिसत नाही आहे सगळं नॉनव्हेजच दिसाले
जी की आम्ही खात नाही. आणि एक मेन गोष्ट, तो झेंडा सारखं तिकडं फडकालाय, खरं ते एकाच ठिकाणी फडकाले. ते मी त्यांचं हॉटेल सापडले तिथं, हॉटेल संतोषिनी. आम्ही मंदिराच्या जवळ आलोय आणि रथयात्रेची तयारी जोरात चालू आहे. 3 रथ तयार आहेत. हे थांबा रे. पंजाबी रेस्टॉरंट अशा तऱ्हेने आमचं जगन्नाथचं काय म्हणायचं ते दर्शन झालेलं आहे. 1.5 तास लागलं आम्हाला दर्शन करायला. आत मोबाईल अलाउड नव्हतं. हा 1 नंबर दर्शन झालं. काय गर्दी नाही, काय नाही, निवांत. आणि आता गर्दी वाढाल्या तिकडे बघ. बंद झाले बाजू. आणि दर्शन आता बंद केल्यात. मेन गोष्ट म्हणजे आमचं लक की आज देवाचं लग्न होतं म्हणताना मंदिर उशीरपर्यंत चालू होतं. एवढंच, बाकी काही नाही. आणि आजची तारीख 26/6/2026 आणि आमचं दर्शन बरोबर तारीख 12 वाजता झालेलं आहे. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. हास हास काय बोलायचं तुला? काय नाही, शेवट विषय झाले. तर आज आहे आपल्या ब्लॉगचा डे 2. इकडे कर की अँगल, इकडे कर अँगल. आणि सुयश काय हाल केल्यात बघा, असं घेऊन राजांचे हाल बघा. तर आज आहे आपल्या ब्लॉगचा डे 2 नाही, ब्लॉगचा टोटल डे 4 काय म्हणत नाही, पुरी चालू आहे. पण डे 4 जगन्नाथ पुरी चालू आहे. काल रात्री आपण दर्शन घेऊन आलो. त्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे त्याच्या पुढचा दिवस आपण आता जाणार आहे महाप्रसादला. त्याच्या आधी आपण महाप्रसादला जाणार आहे 2 वाजता. त्याच्या आधी आपण एका मंदिराला जाऊन आलो, ते बंद होतं. आणि आता आपण कानलून काय रे अरे जाऊन द्या. अरे बाबा चार वर काय मजा नाही.
कोण मध्ये ना झाले थांब थांब तुझ्या कसं ठेवलं तरी काय तुझ्या ठेवणारच ठेवूया मोबाईल आहे कसं ठेवलं ठेव तुझा कसं ठेवलं ठेवलं बंद करू का 200 ऑटो का टाकायला सांगितल्या अरे ऑटो आणि पुढे लिहिलंय बघ की झवळे 200 प्लस 200 ऑटो प्लस फुटवेअर अरे एवढं राहण्याचा बरोबरच आहे की मग 150 बॅग आहे ना आयडिया ना अरे छक्क्याला ओढायच्या तू मला 150 रिक्षा येताना जाताना 150 रिक्षा तुझ्या इथं काय लिहिलं 150 प्लस 200 ऑटो 200 ऑटो खाली मार घे 200 घे फेकी तिकडे मार छक्क्याला ओढायचं अरे 150 येताना रिक्षा म्हणला जाताना रिक्षा म्हणला मग इथं तू काय लिहिलंय 200 ऑटो म्हणून लिहिलंय छक्क्याला ओढायच्या तू चष्मा घाल आणि मधनं बघ चष्माच्या लवड्या तुला 62 रुपयाचे क्यूआर टाक ते 62च का म्हणला त्यांनी बांध एवढंच आहे ते 62च का म्हणला तुझं त्यांनी बांध एवढंच आहे तू सांग बस तू 62च का म्हणलास सगळ्यांनी पन्नाकडनं 1000 रुपये घ्या आणि पलीकडच्या कॉलेज बसवून या ए 62 रुपये जोरदार तयारी काय म्हणायची काय तर असतंय आणि आता गर्दी वाढणार त्याच्यामुळं अजून मंदिर तेवढं लांब आहे हे जवळजवळ 1.5 किलोमीटर ते 2 किलोमीटरपर्यंत नुसतं हे बांधल्यात हे दर्शनसाठी. आता आपण चाललोय महाप्रसादसाठी. महाप्रसाद करताना आपण बघणार आहोत आज. हां आणि ते मंदिराचं जे ध्वज आहे ते चेंज करताना आपण बघायचं. परत आपण बघायचं समुद्र आरती. चालते बास.
चेच आता आपण ध्वज बदलून आलो आता समुद्रात. ध्वज आपण बदललो काय ध्वज बदलताना बघून ध्वज बदलतेला बघितलं. हा. आलो आपण समुद्र आरती बघायला. हां आता थोड्या वेळात समुद्र आरती चालू होईल. की बार पार्शव आवाज मारले रे रोजी ब्लॉग. ये होटल है, इसका नाम है क्या नाम? कुछ तो विट्ठल करके नाम है. उड़ीसा में मेन रोड समुद्र के पीछे. इसको रेटिंग 0 दो. इनकी सर्विस एकदम खराब है. हमको आधा से 1 घंटा हो गया हमको. मराठी हॉटेल आहे. ये कुछ तो इधर 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 पुरी में कुछ तो होटल है एकदम समुद्र किनारे. इसका नाम कुछ तो विट्ठल करके कुछ तो है. और आधा घंटा हुआ एक रोटी खा के. सब सब्जी ठंडा हो गया. सब सगळं वाढलं इथं. साय आलं आमटीवर साय आलं इथं. सब खत्म हो गया. आमटी पे साय आ गया और रोटी अभी तक नहीं आया. और इधर स्टार्टर में कुछ भी सलाड विलाड नहीं मिलता. मतलब स्टार्टिंग में अगर चाहिए तो इनको एक का अंडा का प्राइस 60 रुपये बोल रहे हैं. इधर 1 किलो का अंडा 60 रुपये में आता है. मला सुमितला आता है वो 60 हम तो 8 लोग इनको 1 का रेटिंग देने वाले हैं और सब बकवास गाली देके जाने वाली. जय महाराष्ट्र. इधर मत आओ. इधर इसका एड्रेस हम देते हैं आपको. मोठी थप्पी लावल्यात दोघांच्या मिळून एक सपवल्यात. ईर्ष्या आता आपण रघुराजपूरमध्ये आलो आहे. जिथं सगळं हँडमेड ड्रॉइंग हँडमेड क्राफ्ट ये जो होता है पटचित्र होता है. ये पटचित्र बनाया जाता है. जो लड़की लोग जो पटन का साड़ी पहनते हैं वो पटन साड़ी तीनों साड़ी को जॉइंट करके कैनवस को तैयार किया जाता है. जो जॉइंट होता है जो हम इमली खाते हैं. इमली खाने के बाद इसका जो बीज निकलता है इसी को ग्राइंडिंग करके पाउडर बना के इसको गम बनाया जाता है. इसी गम पे जो तीनों कॉटन साड़ी होता है जहाँ पे धूप पड़ता है इसी जगह में इसको एक एक करके 3 साड़ी जॉइंट किया जाता है. जहाँ पे जॉइंट होता है धूप पड़ता है इस जगह में और जॉइंट होने के बाद वो धूप में सूखना पड़ता है. फिर से उसको नीचे से निकालना पड़ता है. फिर उसके ऊपर व्हाइट का करी पाउडर और इमली का गम दोनों मिला के फिर लगाया जाता है. लगाने के बाद इसको फिर से धूप में सुखाया जाता है. और ये वाला सूखने के बाद एक पत्थर होता है हमारा. इसका ऊपर हमारा जहाँ पे पेंटिंग करेंगे ये वाला घिस के पॉलिश किया जाता है. पॉलिश होने के बाद इसको पहले साइज करके काटना पड़ता है. फिर इसके ऊपर पेंटिंग बनाया जाता है. जो पेंटिंग बनाया जाता है पहले पेंसिल में स्केच किया जाता है. स्केच होने के बाद इसके अंदर कलर डालना पड़ता है. और कलर डालने के बाद इसको लाइनिंग चलाना पड़ता है. ये होता है पटो. और चित्र होने के बाद इसको पटचित्र बोलते हैं. और ये जो पटचित्र होता है ये हमारा पूरा पूरी मंदिर में जुड़ी होकर रहता है. मंदिर जितना पुराना है पटचित्र हमारा इतना ही पुराना है. क्योंकि ना वो जो जगन्नाथ जी जो पटचित्र होता है वो जगन्नाथ जी का स्नान यात्रा होती है. तो स्नान यात्रा के दिन जगन्नाथ जी 160 ग्राम पानी में नहाते हैं. और नहाने के बाद जगन्नाथ जी को बुखार होता है. बुखार होने के बाद जगन्नाथ जी अणेसर घर में सोते रहते हैं 15 दिन तक. उसी टाइम में जो दारू मूर्ति पूजा नहीं होता है मंदिर में उसी टाइम में इसी पटचित्र का पर भगवान तीनों ठाकुर का मूर्ति बनाया जाता है. कैनवस कैनवस बनाने में 3 दिन चला जाता है. उसको क्या होता है ना कपड़े को खरीदना पड़ता है. उसका ऊपर डायरेक्ट ऐसे पेंटिंग बनाया जा रहा है. इस टाइप का बनेगा ये वाला प्लाईवुड का आपको जो साबुदाना हमारा साबु करते हैं उसको मंद बनाया जाता है. मंद बनने के बाद उसको प्लाईवुड से छुप किया जाता है. और वो सूखने के बाद इसका आपको पेंटिंग बनाते हैं वो बना रहे हैं इस टाइप का. ये फ्रेम के ऊपर ये करना. अभी नहीं. हाँ अभी जो काम हुआ है प्लाईवुड का. हाँ अभी आप ये काम फिनिशिंग हो गया और इसको लेके फ्रेम करके करने लगा. अगर फ्रेम नहीं करेंगे अगर पानी पड़ेगा कलर काम खराब हो जाएगा. इसका सब शत्रु होता है पानी और कुछ नहीं. और ये ऐसे भी जनरेशन चला जाएगा ऐसे भी रहेगा. फ्रेम कर लेंगे कभी खराब नहीं होगा ना कलर उठेगा ना कुछ होगा. ये वाला चीज़ ये वाला चीज़. और ये जो ताल का पत्ता देखे हैं उसमें पानी पड़ेगा तो कुछ नहीं होगा. ये चलेगा पानी पीने से.
बाकी इसको तो होता है कोई आग लगे इसको टूटा देगा टूट जाएगा हाँ। पत्ता टूट जाएगा और इसका काम नहीं है बाबा ये सारी हमारा गिफ्ट आइटम रहता है जो तुला अक्कल आहे काय आहे अरे मिनिट काहीतरी काढलं तुम्ही टायमिंगवर रूम शोधला या लाईट मध्येच गाड्या चालल्या अरे आता आपली रूमची शेवटची रात्र आहे शेवटचा डाव मी असं वाटणार ऐकलं ह्या ट्रिप मधले ह्या रूमची शेवटची रात्र आहे आपली आणि हा शेवटचा डाव असू शकतोय आपला शेवटचा डाव आहे हलू नको रे शिव्या हा देतोय सुया हलू नको भोसडीच्या तीन तीन पण आज काय काय गेलो फिरून आलो कुठं कुठं बीच वर गेलो एका काय म्हणणार बांगड्या घालतोय पण झोपलेला काय म्हणणार दाखव बांगड्या बीच वर गेलो एका विलेज मध्ये गेलो तिथं आर्ट बघितलो आर्ट बघून आलो महाप्रसादला गेलो काय कोण गेलतं महाप्रसादला महाप्रसादला जाऊन आल्यानंतर बीच वर गेलो महाप्रसादचा मेन्यू सांग भिजायचं नव्हतं तरी भिजलो वो पकड़ रहे थे ना डुबाने के लिए मतलब डुबाने के लिए मतलब वैसे वाला नहीं पानी में नहाने के लिए खेलने के लिए खेलने के लिए लेकिन वो भाग गया चारों के में आया नहीं चलो बैठते चला प्रणव बोला की इथे रे हा कोण बोल आपलं आता ट्रिप समाप्त झालेली आहे आपण परतीच्या मार्गावर आहे परतीच्या मार्गावर आहोत आपल्या खोलीतला हा शेवटचा रात्र आता ट्रेन मध्ये शेवटची रात्र होणार आहे आता प्लॅटफॉर्म बदलले प्लॅटफॉर्म बदलले वाटतं बदललंय परत चाललोय परत चाललोय काय वाटायला त्याला परत चाललोय म्हणून परत चाललोय हा झाला आता कॉलेजला जायला तू ट्रिपला 10 आउट ऑफ किती रेट देशील 8 तू 7 तू रे 10 आउट ऑफ 6 तू 8 किती म्हणला ते 7 सात का 8 सात का रिझन सांग थाला फॉर रिझन म्हणून 7 नाही नाही अरे genuine अरे का त्याचं काय समज सहा दिलाय कोण सहा दिला तेव्हा काय विचार त्याला 6चं रिझन काय पोरं टायमिंगवर उठली नाही त्यामुळे 6 वाजले
ते पोरांचा प्रॉब्लेम झाला. ओव्हरऑल ट्रिप तुझं एक्सपिरियन्स कसं होतं? हॉटेल रूम एक दिवस वाईट गेला ना. आता येताना ट्रेन मधला नाही हा दर्शन ही पोरं ती ह्यो एक आणि ह्यो एक कुऱ्या तू किती दिलास? सगळ्यात कमी दिले. 7 किलो कारण जेवढं एक्सप्लोर करायचं होतं तेवढं आपण केलेलं नाही आहे. पॉइंट आहे काय राहिले सांग जरा. बीच केलंय फक्त, टेम्पल 2 केलं. बीच मध्ये नाकडे हा? विजय जगन्नाथ. आलाय का? तुझं रिझन काय? त्यामुळं रेटिंग हे दोन 7 आणि कोण? काही 2 चुत्या माणसं होती. कोण? बोटकर. ह्यो चुत्या न्यू चुत्या 2. असं आडवं कर रे. हा हा बोल. 2 दिवस एका कारमध्ये कारमध्ये एकाच रूम मध्ये थांबली दुपारी. बर. मला काय अर्थ नाही मध्ये चालत नाही असं. शबाश बंद करा. तुझं 7 काय? बस. आता ट्रेन येते, पोलीस आलेत मारायला भैर्या. मला काय देणार? पिझ्झा मला देणार. नाही दिलास तर देतो की रे बाई. नाही दिलास तर विश्वास नाही दिलास तर रांडेचे 30 रुपये देणार आहे अजून ते. 100 रुपयाचे पैसे. बरं ठीक आहे चल. ब्लॉग आता आपण रिटर्न चाललेलो आहे काय म्हणायचं सोलापूर आलेला आहे. 2 दिवसाच्या रेल्वेच्या स्ट्रगल नाही, 2 दिवसाच्या प्रवासानंतर मस्तीला आल्यात पोरं. काय होते? एवढ्या पुण्यात ह्याला बोलवते आता पुण्यात रेल्वे स्टेशनवर बैरधाम कुठं उतरलो? कुठं उतरलो? काय झालं? सोलापूर जंक्शनला उतरले, रेल्वे थांबली. आधी काय मग काय केलं? उतरून काय खाल्ला? वडा खाल्लं, पाण्याने भजी खाल्ली. बर 190 बिल झालं. बर जरा इथं पण भांडणं व्हायची. मिटवलं. इगोवर आलतं पोरांच्या. आणि काय आलं तिथं आलं तिथं हा पळून आलं. आता चाललंय बस स्टँड. बस राज आहे. यशराज बाश बाशू. इथे खिडक्या नाहीत का? लढतर मिटवले आता एक मोठी लढतर मिटवल्या. आपल्या गर्लफ्रेंड सोबत बोलत असताना पार्थ त्यांचा फोन चुकून दुसऱ्यांच्याच हेडफोनला कनेक्ट झालं आणि पार्थ त्यांची येण लागली. म्हणून मी वायरवाला घालतोय. वायरवाला असू दे, कोण गरीब समजायला समजू. वायरवाला असू दे. गर्लफ्रेंडच नाही विषय संपला. बासच तोपर्यंत मसूर खावा. बिर्याणी खायची आहे का? बिर्याणी पाहिजे ती ना. बस जेवायला थांबलं आता आपण बसमधनं. पार्थ पार्थ बाशकानी परत आला. बाशाने आला परत. राजे